काय झालं? हो सांगा की काय झालंय. सांगितलं नाही तर मला कसं समजणार. सांगण्यासारखं काही राहिलंय का? जे असेल ते सांगा. काय सांगू? जे मनात असेल ते. काही नाहीये माझ्या मनात. मनात काय नाही तर मग का चिडलेत माझ्यावर? कारण मला तुमचा राग आलाय. कशानं? सगळे तुम्हाला काही माहीतच नाहीये. हो माहित असतं तर कशाला विचारलं असतं. सांगा की. नाही सांगायचं मला. अहो असं काय करते. आपल्या दोघात काय बी लपून ठेवायचं नाही असं ठरलंय ना. हो? आपल्या दोघात तिसरं कुणी आणायचं नाही असंही ठरलं होतं. कुठे कोण आलंय? मग सखीचा हात का धरला? ते अहो ते कोण धरलं हो? चुकून. होय. असं चुकून झालं. अहो ते सखी मॅडम मी तुमची साडी घातली होती ना. म्हणून मला तसं वाटलं. तशा डिझाईनच्या 1000 साड्या असतील. प्रत्येक बाईचा जाऊन हात धरणार आहात का तुम्ही? अहो असं कसं धरण. ते घरातल्या घरात होतं म्हणून गोळ झाला. पण तुम्हाला माझ्यातला आणि सखीतला फरक कसा नाही कळला? आज ओळखताय का मला? नाही ते काय झालं. हा लई झोप आली होती मला. झोप आली होती तर वर झोपायचं. खाली कशाला आला? नाही ते झोप नाही ते अहो लई भूक लागली होती मला. तुम्हाला तर माहितीच आहे भूक लागली की मला काय बी सुचत नाही. उगाच काहीतरी कारण देऊ नका. सरळ सरळ सांगा ना. बायको जुनी झालीये. तिची काही कदर नाही, किंमत नाही उरली आता. अहो कुठच्या कुठे जाताय तुम्ही. कसं सांगू तुम्हाला. खरंच सांगते हो तसं काय बी नाही. चुकून झालं. तुमची शपथ घेऊन सांगतो. तुझी शपथ. असं परत माझ्या हातात होणार नाही कधी. ते ना की राग कसला आला होता ते तर सांगा. आता मी काय कानडीत सांगितलं का मग सगळं? काय? अच्छा ते होय. सखी मॅडमचा हात धरला म्हणून तुम्हाला राग आलता. मग काय वाटलं तुम्हाला? अहो, मला काही कळतच नव्हतं म्हणून विचारत होतो. अहो खरंच सांगतोय इथनं पुढे असं काय बी होणार नाही. ते फॉर्म भरून द्या की. हो, द्या की. पण आता तुम्ही काय सांगितलं ते लक्षात ठेवा. अहो पक्का ध्यानात ठेवीन. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा फक्त ते फॉर्म पटाक दिवशी भरून द्या काय. नाही तर सखी मॅडम बोराडतील मला. आता तर नाहीच देणार. अहो का? मूड नाहीये माझा. अहो ऐका तर. अहो ते फॉर्म भरून द्या काय. नाही तर खरंच सखी मॅडम उद्या ओरडतील मला. रमरदा 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 आता माझं काय खरं नाही. कालच सखी मॅडमासनी इंग्रजी बोंब सांगायला पाहिजे होती. देवा. अंजली बाई ते फॉर्म. रातचा राग निवाळा नाही का अजून? अहो अहो द्या की चुकून राग. आपण काय बारकाय वय रुसायला. अहो लाडू बिवडा रुसत नाही. आज गणपतीचं विसर्जन आहे. तुम्ही बी तुमचा राग विसर्जित करून द्या की. द्या की चुकून राग. अहो अंजली बाई इकडे या चिडलायत आणि तिकडे तालमीत गेल्यावर त्या सखी मॅडम चिडणार. या दोघींच्या मध्ये माझा उगा बजवते.
सखी मॅडम लई चिडणार आहे पक्क. अंजली बाई कामात आहेत काय? राणा भाऊजी काय म्हणताय सा? रातच्याला झोप नीट झाली ना व? कुठनं? काय हो, जाऊबाई लईच चिडल्यात काय? बराबर आहे, चिडणारच की. आता काल तुम्ही अख्ख्या गावात एकच सखी मॅडमचा हात धरला म्हणल्यावर काय होणार बरं? बायको चिडणारच की. आणि बायको चिडली की नवऱ्याला काळजी तर वाटणारच. बरोबर आहे म्हणा, कस काय झोप लागणार तुम्हाला? नाही नाही, त्यो फॉर्म भरायचा तसंच राहिलं ना व. आज फॉर्म भरून दिलं नाही तर माझी वाट लागेल. त्योच विचार बोलतोय रातच्या धरून. म्हणजे जाऊबाईला एवढा राग आला त्याचं काहीच नाही होय तुम्हाला? नाही नाही, ते त्यासनी सांगितलं की चुकून झालंय ते, आणि त्यासनी पटलं बी. मग का नाही भरला बरं फॉर्म? हेच काय कळना झालंय. अगो बाई, आणि मग आता फॉर्म नाही भरला तर? सखी मॅडम चिडणार. अगो बाई, जाऊबाई बी का नाही नग तेवढं ताणून धरायल्यात बघा. आता हो, आता काय, आल्या संकटाला सामोरं जायचं. राणा भाऊजी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही का नाही त्या सखी मॅडम समोर यो फॉर्मचा विषय काढूच नका बघा. कसं तरी करून येळ मारून न्या तुम्ही. हा, होय, हा, तसंच करायला लागणार काय तर. होय. वहिनी, हा, मी येऊ काय? वय वय, चला येतो. हा, शिस्तात जावा. हा, हा. हे प्रकरण जरा वाढवलं पाहिजे. आमचं पैसे बुडवल्यात त्या बलसारानं. आता ही कुस्ती होऊच द्यायची नाही. ते प्रॅक्टिसला आलोय. राणा चल. बरं येतो काय? का लगेच? ती प्रॅक्टिसला यायचं. चला येतो. बघा आलो का नाही टाइमात. तुमच्या आधी पोचलो बघा. फॉर्म भरलास तू? काय मामा, कसं आहे? बरं आहे ना? हा, ते कार्यक्रम सांगणार ना मग कालचा. हो, फॉर्म भरलास का? हा, साडीत तुम्ही चांगलेच होता. थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट. फॉर्मचं काय झालं? अहो, साडीवर देण्यात आलं. ते काल चुकत झाली हो माझ्याकडनं. ते तुम्ही अंजलीबाईंची साडी घातली होती ना व, म्हणून मला काही कळलं नाही. म्हणून ते चुकून तुमचा हात धरला मी. मी तुला काही बोलले त्यावरून? तुम्हाला राग नाही आला ना व? नाही, राग आला की मी पटकन बोलते. चार चौघात कसं बोलायचं म्हणून गा बसला असशीला असं वाटलं मला, म्हणून म्हणलं. पण खरंच माझ्या हातातनं चूक झाली. राणा, एक मिनिट. मी म्हटलं ना इट्स ओके, परत कशाला एक्सप्लेन करतोस तू? राणा, फॉर्म भरलायस का? फॉर्म भरून द्या की. हा, फक्त ते फॉर्म पटाक दिवशी भरून द्या काय, नाही तर सखी मॅडम बोराडतील मला. आता तर नाहीच देणार. अहो, का? मूड नाहीये माझा. अहो, ऐकत तर. मला संध्याकाळच्या आत कुठल्याही परिस्थितीत फॉर्म हवाय. हा, ए लाडू, ए बाबा, जरा हळू. ठीक. काय रे? बाबा, हा, आज तुम्ही कुठं जायचं नाही बरं का? मी कुठं कशाला जाऊ? मग काल कसं गेला होता? आणि मला काय होतं, दौऱ्यावर गेलतो. दौरा म्हणजे? दौरा म्हणजे हा, हे बघ, गणपतीला आपल्याकडे लोक कशी येतात भेटायला, तसं मला बाहेर लोकांना भेटायला जायला लागतं. तुम्ही मंत्री आहे म्हणून?
हा पण आज गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळं मी कुठेही जाणार नाही. ते नाही पण गणपती बाप्पा एवढ्या लवकर का निघाल्यात? ये बस. काय आहे, गणपती बाप्पाचा दौरा संपला. आता त्यांनी आपल्या अडीअडचणी बघितल्या, आपली सुखदुःख बघितली. आता ते त्यांच्या घरी जाणार आणि तिथून आपल्या अडीअडचणी दूर करणार. आबा चहा. राणा कुठे? सकाळी तालमीत गेलेत. अगं पण आज गणपती विसर्जन आहे ना हो. हो राणा भाऊजींचं चित नाही बघा थाऱ्यावर. म्हणजे अहो काल नाही का आपल्या गौरी पूजेला शिटीतल्या मॅनेजर बाई आलत्या, तर राणा भाऊजींनी अंजली बाई समजून सखी मॅडमचाच हात धरला की हो. आत्ता बी जाता जाता म्हणत होतं सखी मॅडम चिडतील म्हणून. आता आम्हाला वाटतं की त्यांची समजूत काढायलाच गेला असत्या. हा हे प्रॅक्टिसला गेलेत. वय काय? हा नाही आता जाऊबाई म्हणत असतील तर तसंच असेल. बरं जाऊबाई आम्ही समधी तयारी केली आहे तर ते एकदा बघून घ्या बरं, समजा नीट झालंय का. या 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 बघा बरं, समजा नीट झालंय का, काय राहिलं तर नाही ना. बघा अगं किती तास झालंय एकच हार करत बसल्या. जा आतमध्ये जाऊन नैवेद्याची तयारी झाली का बघ. बरं ऐका जाऊबाई, गोदाक्कान राधीने समधी तयारी केल्या, त्यांच्याकडनं समद करून घेतलंय. हा एकदा बघून घ्या नीट. कसं ना झालेत ना. नाही पटापटा आवरा, आपल्याकडे टाइम नाही हा जादा. गोदाक्का. बरं जाऊबाई परत जर मोदकाचा निवेद दावायचा असेल तर समधी नारळ सोलाय बी सांगितलं. हो झालंय समजा. गोदाक्का. जाऊबाई तर इकडे या इकडं. नाही आता आम्हासने सांगा, विसर्जनाच्या दिवशी कसली आल्यावर प्रॅक्टिस आणि फॅक्टिस. आम्हाला सरळ सरळ असं वाटतंय की राणा भाऊजी त्या सखी मॅडमचीच गाठ घ्यायला गेल्या, म्हणून आपण आपल्या नवऱ्याला असं जरा काबूत ठेवायचं असतंय. कशाला? कशाला म्हणजे अहो तुमच्याऐवजी सखी मॅडमचा हात राणा भाऊजींनी धरला म्हणून तुम्ही चिडलासा नव्ह. आता हे कोणी सांगितलं? कुणी म्हणजे स्वतः राणा भाऊजींनी. आम्ही काय मनचं सांगतोय वय. तुम्ही चिडून त्यांचा फॉर्म भरला नाही अशी तक्रार करत होते राणा भाऊजी आमच्याकडं. जाऊबाई माझं आणि माझ्या नवऱ्याचं मी बघते, तुम्ही त्यात मध्ये पडू नका. राणा भाऊजींनी स्वतः आम्हाला येऊन सांगितलंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला, नाही तर आमचं काय नाही बाई. काल जे घडलं ते सगळं चुकून घडलं माहितीये मला. हो जाऊबाई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण त्या दिवशी तुम्ही म्हणला असा का नाही आम्ही तुमची छोटी बहीण आहे म्हणून हक्कानं तुम्हाला सांगायला. मी म्हणाले ना जे झालं ते चुकून झालं माहितीये मला. चुकून कमाल आहे बाई. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, तुम्ही विसर्जनाची तयारी करा. गोदाक्का. विसर्जन तर आता तुम्हा दोघांचं करायचंय. सखी बाई मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. राणा अरे तू काय पागल आहेस का? तू सखी मॅडमचा जाऊन हात धरलास? अरे ते ध्यानातच नाही आलं माझ्या. अरे घरात समधी बायकांची गर्दी होती आणि त्या सखी म्हणून अंजली माझी साडी घातली होती. गडबडीत गेलो ना. आणि तू जाऊन त्यांचा हात धरलास. वार माझ्या पट्ट्या वा वा. अरे हसतोस काय? इकडे माझं काय झालं तुला नाही कळणार. हट. अरे अरे राणा थांब की. राणा अरे थांब की राणा. अरे तू एवढं काय म्हणावं घ्यालायस? तू तुझ्या दोस्तातून हात पकडलास ना, मग त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? हा अरे अंजली बाई. हाय. अरे अरे वहिनींचं काय? अरे अंजली बाई ते हा ते फॉर्म भरून देणं झालेत, काय करायचं? हा, अरे राणा थांब की. वहिनी फॉर्म का भरून देऊन झाले? ते अरे काय झालं सांगतोस आता मला का? ते ते हा गणपतीची गडबड. अरे मग बरोबरच आहे की त्यांचं. हे बघ तू आधी ते विसर्जनाचा मार्ग लाव आणि मग भर की फॉर्म. आणि ते काय ते? ते
अंजलीबाई चिडल्यात माझ्यावर. हा? अरे आता वहिनी का चिडल्यात तुझ्यावर? अब ते जाऊ दे. फॉर्मचं काय? राणा, अरे तुला वहिनीचा राग माहिती आहे ना? आला तसा जातोय बी. राग शांत झाला की त्या फॉर्म भरून घेतात. तू आता एक काम कर, पहिला घरला जा आणि विसर्जनाची तयारी कर. लेट गेलास तर ते आणि जास्त चिडतील बघ तुझ्यावर. चल. होय की, येत राहायच की. हा बर, तू जा बघ आता घरला. मी मळ्यात जातो आणि सगळी आवरावर करून घेतो. तुम्ही गणपती घेऊन या विसर्जनाला. हा चालतंय. हा आता निघतो मी. हा जा. पट्टी बांधूया. बाई आला बाई ओ सनीदा, सांगावं यासनी ही उगाच डॉल्बी लावायचं म्हणाल्यात. मग कोल्हापुरात तर 2 बेस आणि 2 टॉपला पण परवानगी नाही म्हणून सांगितले राव. काय सांगाले? होय, अरे मर्दा कशाला पाहिजे डॉल्बी? पोर आहेत की. अहो, ही कुठली डॉल्बी? ही तर आपली पी डबा. डिंग 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 एवढंच. आता बघ, हे करायचं सुरू. 1 2 3. पोरानं बस झालं गोंधळ समजा. अवधूत भाऊजी, अहो बाद झालं बरं का तुमचं ते डॉल्बिन फॉल्बी. अहो महत्वाचा माणूस कुठे आहे? राणा भाऊजी कुठे आहेत? अजून कसं काय नाही आलं? का परत आता पहिल्या दिवसासारखं करणार? कुठे गेला राणादा? शिटीतल्या मॅनेजर बाईकडं. हे तालमीत गेलेत प्रॅक्टिसला. तेच ते. अरे राणादा तालमीत गेलाय. टायमात येईल ना वा? नाहीतर गुंगला की गुंगलाच बघा तिकडं. खरंय बाई. नाही, असं कसं विसर्जन विसरून गुंगलत्यो? वय दर टायमाला राणादा आल्याशिवाय कधी विसर्जन होत नाही बघा. पर या टायमाला अगो बाई, आलं का नाही राणा भाऊजी? राणा भाऊजी जरा शिस्तात. आम्ही म्हणलं होतं का नाही, आमचं राणा भाऊजी कायम टायमावरच येतात. बरं ऐका, आता कुठं बी जायचं नाही. इथं घरातच थांबायचं, नाहीतर परत विसर्जनाच्या टायमाला गायब व्हायचा. नाही वहिनी, अहो विसर्जन चुकवून कसं चालेल? बरं मी पटाकी आवरून येतो काय? आरती ए, करायची. चल. हो हो सॉरी म्हणलं की तेवढं फॉर्म भरून दे. अहो द्या की फॉर्म भरून. अहो नाही भरा तर माझी वाट लागलो. अहो लगेच होईल भरून. चला सुरू करूया आरती. पण ते फॉर्म क्या हो मॅडम? मूर्ख आहे का राणा? आता गणपती विसर्जन महत्वाचं आहे का फॉर्म भरणं? उसके लिए तो गणपति विसर्जन ही इम्पोर्टेंट है। मराठी लोग गणपति उत्सव के बारे में बहुत ही इमोशनल होते हैं। आता इमोशन्स महत्वाच्या नाहीयेत. प्रोफेशनली विचार नको का करायला? गणपती दरवर्षी येतात, ही लीग नाही. राणाने असंच केलं तर त्याचं करिअर विसर्जित होईल. ऐसा आपका कहना है, राणा का नहीं। अगर राणा आप जैसे सोचता तो अब तक आ गया होता।
मग राणाला त्याची सोच बदलावी लागेल. राणा अपनी सोच नहीं बदलेगा. बघतेस ना कसं नाही बदलत.